नमस्कार, माझे नाव आरती ज्ञानेश्वर काळे. मी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटाळी येथे शिकते 8वी या वर्गात. मी आज तुम्हाला एक पात्र सादर करून दाखवणार आहे. माझी आई होम मिनिस्टर. काय ग आई, काय झालं? अगं, तू 2 दिवसापासून खेळायला का नाही? अगं, ती काय चक्क गंमतच. माझी आई पेरणा 2 वर्षापासून पेरणा करत होती. होम मिनिस्टर व्हायचं. आणि काल काय चक्क होम मिनिस्टर वाल्याचा फोन आला. तर आईला काय घरातल्या वस्तू चक्क जुन्या वाटायला लागल्या. चक्क पाय पुसण्यापासून ते पडद्यापर्यंत चक्क नव्या वस्तू बाहेर शेजाऱ्यांच्या वस्तू आणल्या आणि टाकल्या. आणि बाबांना हे कळालंच नव्हतं. बाबांना मी बाबा दरवाजा थांबले. बाबा म्हणाले की कुछ तो गडबड है. तर शेवटी काय मी सांगितलं बाबांना, बाबा हे होम मिनिस्टर वाल्याचा फोन आलता. आईला होम मिनिस्टर वाल्यांचा फोन आला असं सांगितलं बाबांना. तर बाबा म्हणाले हिच्या काय लक्षात राहत नाही, आता मलाच बघणं लागते काय कशात काय ठेवलंय. तर जाऊन म्हणलं पिठाचा डब्बा कुठे? तर काय आईने तर चक्क पिठाचा डब्बा घेतला आणि बाबांच्या डोक्यावर उलटाच ठेवला. बाबा सगळे पांढरे सिपिटच झाले, जाऊन बसले. तर मग बाबा आले. तर बाबा म्हणले, आई म्हणली उखाणे पाठ करून ठेवा बरं. उखाणे बाबा म्हणाले उखाणे काय आला पाठ करायचे? उखाण्याचं काय काम आहे आता मला असे ह्याच्यात? तर आई म्हणाली अहो आता होम मिनिस्टर वाले येणार आहेत, मग त्यांच्या जवळ उखाणे विचारल्या काय सांगतात, म्हणून उखाणे पाठ करा. आणि चक्क तर गुलाबाचे फुलांचे उखाणे पाठ करून ठेवा, म्हणजे त्यांना आवडतंय. पुन्हा काय आई म्हणाली त्यांनी विचारलं ना की तुम्ही तुमच्या बायकोला कुठे कुठे फिरायले ना, तर सांगू नका त्या गावाला त्या गावाला सांगा, गोव्याला, मुंबईला, पुण्याला, नाही तर सांगता ह्या गावाला त्या गावाला, महाबळेश्वराला, तसं काही सांगू नका. बाबाला वाटायले आई मस्त खुश, पण बाबांच्या ह्याच्यात एकच झालं, आता ही होम मिनिस्टर झाल्यावर काय तिला उचलायचं कसं? आईला तर त्या होम मिनिस्टर वाल्यांना पिवळा कलर खूप आवडायचा, म्हणून पिवळ्या कलरच्या माळा सुद्धा उमून ठेवल्या आईनं. तर काय माझ्या आईला वाटत होतं मी होम मिनिस्टर होणारच, मात्र काय माझ्या आईला वाटलं आदेश भाऊजींचा येतो घरा, मी झाले होम मिनिस्टर दारा. अहो होम मिनिस्टर झाल्यांची ही गत, पण माझी आई काय होम मिनिस्टर झालीच